आता नॉर्मल कुठे पिवळ दिसायला लागलं ना, हे वाढल हळूहळू. का बरं? बेसल डोस संपला ना, चार्जिंग संपली आता बल्ब डिम होतील सगळे. कळलं का तुम्हाला? मग हे एवढंच एसीटी मध्ये एवढा नियम लक्षात ठेवायचा, वेळच्या वेळी बेसल डोस गेलाच नाही तर कमजोरीमुळे काय होतो, रोग येतो. वैदिक शेतीच करायला पाहिजे, दुसरं कोणतंच नाही करायचं, रासायनिक वापरायचंच नाही. तुमचा आता शेतीबद्दल जो विश्वास आहे तो किती वाढलाय? आमचा 80% वाढला. म्हणजे पहिला ना म्हणजे विश्वासच नव्हता राहिला. आणि लोक बोलायचे यांना शेती करता येणार नाही, काय शेती करणार, म्हणून ते करून दाखवलं. एससीटी वैदिक वर करून दाखवलं ना, त्याचा आम्हाला म्हणजे रिझल्ट आला. ज्याला केमिकल वरती शेती जमते ना, तो एससीटी वैदिक मध्ये कधी सक्सेस नाही होत. आणि त्यांना माहिती कोणतं औषध रासायनिक हा, आणायचं बरोबर. आपल्याला माहिती नाही. आपण जायचं दुकानदाराला म्हणायचं आम्हाला तो देईल तो घ्यायचा. हा, तो देईल ते घ्यायचं. जो केमिकल मध्ये एक्सपर्ट झाला, मला सांगा, जो चोऱ्या करायमध्ये एक्सपर्ट झाला, ते तो कधी मेहनत करेल का? दुकानदार काय म्हणत्या, हे एवढं औषध न्या, हे मारून पा, नाही रिझल्ट आला तर मी परत दुसरं देतो. म्हणजे असं करून करून आमचे पूर्ण इतकं गंज झाला होता बाटल्यांचा. ते आतापर्यंत ते बँक सगळं रिकामं. फेकून दिलं, मी फेकून दिलं सगळं. बँक रिकामी करायची आणि ते डबडे गोळा करायचे हा. केमिकलचे. सगळे फेकून दिलं. पण ते म्हणजे पण काहीच वापरता ठेवायचं येते नाही. वापरते. आणि एक दिवस यांना भेंडीला फवारा मारायला लावला. म्हणलं भेंडीला फवारा मारा, त्यांनी स्प्रे मारला. त्यांना म्हणजे ते बाटल्या कळालंच नाही कोणती बाटली घ्यायची, कोणती काय करायची. आता अनुभव नाही. आणि मारल्यानंतर पूर्ण भेंडीचं फुलच जळून गेलं. म्हणजे चालू भेंडी पूर्ण जळून गेली. त्याच्यानंतर मग भेंडीचा आणि शेती बंदच करून टाकली. म्हणजे करायचीच नाही, आपल्याला अनुभव नाही, करायचीच नाही शेती. विषयाबरोबर खेळ सोपा राहतो का? हा. हा? हात कधी भासतील भरोसा नाही. नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही आज जी शेती करताय किंवा जी करताय आज, त्याच्यामध्ये जो आनंद आहे तुमच्याकडे चुका जरी झाल्या तरी काही फार याला म्हणजे औषध याचा काहीच साईड इफेक्ट नाही, काहीच. तुम्ही फवारे मारा, तुम्ही खाली जास्त वापरा, झालं कमी झालं तर त्याच्यावर काहीच अख्खा ड्रम पडतो तुमचा, हा. काही फरक पडत काहीच नाही. वर फायदा होईल. फायदा बरोबर आहे की नाही?